नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प 2 दिवसावर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यासह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकते? तर सर्वप्रथम मित्रांनो, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार. अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करीत होते. आता सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000वरून वाढून 26,000 रुपये इतके होऊ शकते. त्याचप्रमाणे 8वा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता. 8व्या वेतन आयोगासंबंधी सरकार महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा या बजेटमध्ये करू शकते. त्यामुळे कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल. त्यांचेही वेतन वाढू शकते. तसेच 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी. दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो. कोरोना काळात या भत्त्यात वाढ केली नव्हती. त्या 18 महिन्याच्या काळातील महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या 6,000 असलेला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी 9,000पर्यंत वाढविण्याचा अंदाज आहे. महिला शेतकऱ्यांना हा सन्मान निधी प्रतिवर्ष 12,000 रुपये करण्याचा अंदाज आहे. तसेच लाभांशावर दुहेरी करातून दिलासा. सर्वच कंपन्या मिळणाऱ्या नफ्यावर कर भरीत असतात, परंतु सरकार शेअरधारकाला मिळणाऱ्या लाभांशावर कर लावते. या दुहेरी कर आकारणीतून शेअरधारकाची सुटका दिली जाऊ शकते. अटल पेन्शनमध्ये वाढीची शक्यता. सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी निवृत्ती वेतनाची मर्यादा वाढवू शकते. सध्या दिली जात असलेली रक्कम पुरेशी नसल्याने अटल पेन्शन योजनेत वाढ केली जाऊ शकते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना देणार दिलासा. निवृत्ती वरिष्ठ नागरिकांचा आरोग्य, उपचार, औषधी यासाठी होणारा अधिकचा खर्च पाहता सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून ॲन्युटीना करमुक्त दर्जा देऊ शकते. तसेच वित्तीय तूट 4.5% आणण्याचे लक्ष्य. चालू वर्षातील वित्तीय तूट 5.90% आहे. 2024च्या अखेरीपर्यंत ही तूट GDPच्या तुलनेत 4.50% मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. भांडवली खर्च वर्षी 11.50 ट्रिलियन होण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, बजेटमध्ये या योजनेची घोषणा ह्या होऊ शकतात. तर हे होतं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.